नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एकादशीचा लूक करून दाखवणार आहे. आणि 5 वर्षापर्यंत एकादशीचा मतलब छान रखुमाई व छान नऊवारी व एकादशीची साजरा करतो आपण, तसा लूक तयार करणार आहे. आणि मी हा छानसा ड्रेस आणलेला आहे माझ्या प्रिन्सेसला. आणि हा काष्ट किंवा साडीमधून शिवलेला असतो आणि छान ड्रेस आहे हा. मी तुम्हाला याच्यावर मेकअप करून दाखवणार आहे की लूक कसा तयार होतो, की त्याला कोणकोणत्या साहित्य लागते व एकादशीला कोणकोणत्या मेकअप करायला आपल्याला मुलींना काय काय लागतं, व हे मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व मेकअप करायला कोणकोणत्या वस्तू लागतात व काय लागतं व टीका कसा लावायचा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबर करा. आणि छान शेवट टोचणाऱ्या किंवा नाजूक आणि एकदम छान हलक्या फुलक्या आपण कोणती ज्वेलरी घालायची मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडं ते आहे, मी तुम्हाला ते सांगते. आणि तुमच्याकडं बँगल्स अशा असेल तर बँगल्स अशा पण घालू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हिरव्या बँगल्स भेटतात लहान मुलींच्या शॉपमध्ये, तुम्ही तिथून आणून त्या पण घालू शकता. माझ्याकडे हे आहे, मी हे घातल्या. आणि अजून मी सांगणार आहे तुम्हाला की हा गजरा बघा, हा गजरा पण आहे माझ्याकडं. तुमच्याकडं असेल तर तुम्ही पण लावू शकता. मी हा गजरा लावणार आहे. आणि ही एक ज्वेलरी आहे माझ्याकडं. ही एक ज्वेलरी आहे, नाजूक आणि खूप छान दिसती व एकदम लहान मुलींना न टोचणारी व एकदम प्रिटी आहे. ही ज्वेलरी पण घालणार आहे मी. तुमच्याकडं असेल तर तुम्ही तुमच्यासारखी घालू शकता. मी ही घालणार आहे. व अजून एक आहे माझ्याकडं. ही एक आहे, ही खूप जाड वगैरे, पण ही नाही टोचन ही, त्याच्यामुळे मी ही घालणार नाही. व अजून सांगते मी तुम्हाला, हा टाळ पण असला तर देऊ शकता तुम्ही छोट्या मुलींना, कारण की एकादशीला लहान मुलींना असा टाळ वगैरे वाजायचा खूप आवडतं. लहान मुलींना खूप आनंद होतो असं वाजवायला. तर तुमच्याकडे हा असला तर तुम्ही हा पण एक देऊ शकता. आणि अजून हा एक टीका आहे. हा टीकाचा असा स्टँड आहे, स्टँड भेटतो हा दुकानात. असा विठुरायाला आपण कसा मोठा टीका लावतो तसा हा टीका आहे. आणि छान टीका लावला जातो याच्यापासून. आणि मी यानंच टीका लावते म्हणजे श्रावणीला. आता खूप वेळेस मेकअप केला तर यानंच टीका लावते. हा टीका तुम्हाला 20-30 रुपयात भेटून जाईल शॉपमध्ये कुठं पण. हा एक टीका आहे. आणि क्रीम लावायची आणि थोडीशी बेंड करून घ्यायची छानशी, कारण की थोडासा गोरा लूक छान दिसतो एकदम मेकअप केला तर. आणि त्याच्यानंतर माझ्याकडं कॉम्पॅक्ट पावडर होतं, लूज पावडर, ते पावडर लावलं थोडंसं. आणि ते पण मानेला वगैरे छानसं बेंड करून घेतलं. आणि तिची खूप मस्ती करत होती माझी श्रावणी. आणि खूप मतलब सगळीकडे लावून घ्यायचं, डोळ्याखाली वगैरे सगळीकडे छानसं बेंड करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मस्त एकदम आयशॅडो होतं माझ्याकडं, आयशॅडो लावला थोडं थोडं आईजला. आणि गालाला पण लावला थोडासा, कारण की गाल पण तीत पण एकदम छान दिसतं आणि एकदम हे दिसतं म्हणून गालाला वगैरे पण लावला थोडासा. आणि त्याला पण एकदम असं बेंड करून घेतलं म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि त्याच्यानंतर ॲब्रो पेन्सिल होती, ॲब्रो पेन्सिल थोडीशी लावली छान. आणि त्याच्यानंतर आयलायनर होतं माझ्याकडे, आयलायनर लावलं थोडं थोडं, कारण की आयलायनरनं पण लूक छान येतो. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण लावू शकता आयलायनर, कारण की आयलायनरनं पण लूक छान येतो. आणि थोडासा आणि लिपस्टिक त्याच्यानंतर रेड कलरची लावली, कारण की रेड कलरची खूप छान दिसते आणि डार्क असते, त्याच्यामुळं मला आवडते म्हणून मी ती लावली. तुमच्याकडे दुसरीकडे असेल तर तुम्ही ती पण लावू शकता. आणि नंतर बँगल्स वगैरे घालून घ्यायचे. आणि छानसं बँगल्स वगैरे तुमच्याकडं ते असेल ते घालू शकता. हिरव्या बँगल्स वगैरे असेल तर माझ्याकडं सिम्पल होता म्हणून मी सिम्पलच हे केल्या, इयरिंग्स घातल्या. आणि थोडासा नेकलेस होता माझ्याकडं, हा नाजूक कलरचा, मला खूप आवडता हा. आणि त्याच्यावर मॅचिंग होता म्हणून ड्रेसवर मॅचिंग घेतला होता मी आणि तो घातला. आणि त्याच्यानंतर थोडीशी नथनी घातली. नथनी असेल तर घाला, नाही तर राहू द्या, कारण की मी घातली पण पुन्हा काढून टाकली, कारण की ती नको म्हणत होती म्हणून मी काढून टाकली. आणि त्याच्यानंतर गजरा असेल तर गजरा पण लावू शकता. आणि गजरा एकदम फिट लावा, कारण की पडला वगैरे नाही पाहिजे, कारण की स्कूलला वगैरे जाता खेळता मुलं कोणी उडता, कारण की पॅक लावला तर कसं एकदम टेन्शन राहत नाही. मी एकदम ढिला लावला होता म्हणून माझ्याकडून
निसटला तो डबल. तुम्ही असाल तर एकदम पॅक बी लावू शकता छानसा आणि एकदम छान दिसतो. आणि त्याच्यानंतर मी थोडासा हे स्टँड गंध होतं टिका लावतो विठ्ठल रुक्माईला कसा आपण टिका लावतो तो स्टँड होता, त्या स्टँडनं टिका लावला आणि खूप छान लागला होता. तो गंध पण खूप छान लागला होता. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण